पुढले कुठले संबंध आहेत आपल्याला? संमिश्र संबंध. आता संमिश्र संबंध बघा, आपण काय काय बघत आलोय, थोडक्यात आपण एक नजर फिरवूया. सहसंबंधांचा विचार केला. सहसंबंधामध्ये आपण काय 3-4 प्रकारचे एकूण संबंध बघायला मिळतात. भाषिक सहसंबंध, संख्या सहसंबंध, वर्णमाला आणि अक्षर सहसंबंध आणि संमिश्र सहसंबंध. भाषिक सहसंबंध आपण बघितलेले आहेत. संख्या सहसंबंध बघितले, वर्णमाला आणि अक्षर सहसंबंध पण बघितले. आता आपल्याला बघायचं आहे ते कोणतं? तर आता आपल्याला बघायचं आहे संमिश्र. आता संमिश्र मध्ये काय अंक, त्याच्यानंतर अक्षर यांचं सगळ्यांचं काय असणार आहे? एकत्रीकरण असणार आहे. इथं एक सिंपल संबंध दिसतोय, काय आहे बघा रे? हे बीसी, इथं बीसी आहे तसंच आहे. आणि इथं 36चं वर्गमूळ काढलंय. इथं वर्गमूळ किती आहे? 6. मग आता इथं काय होणार बघा, युही आहे तसं राहील. आणि 64चं वर्गमूळ किती येणार? 8. इथं वर्गमूळ आपल्याला किती मिळेल? वर्गमूळ. आता बघा, एफ-एल बरोबर 1/2 आहे. तर एफ-एक्स बरोबर काय असं विचारले आपल्याला. तर याच्यासाठी थोडस आपण इथं काय घेऊया, वर्णमाला तुम्हाला देऊया. इथं वर्णमाला बघून काय कळतंय का बघा. 10 सेकंद. काय आहे? तर बघा, सिंपल आहे. एफ एल. एफ बरोबर किती आहे? 6 आहे का? एफ बरोबर किती दिसतंय? 6. आणि एल बरोबर किती आहे बघा? 12. यांचं संक्षिप्त रूप 6 1 6, 6 2 12. इथे 1/2. आता एफ भागिले एक्स. एफ बरोबर काय येणार? 6च आहे. आणि एक्स बरोबर 24. एक्स बरोबर कुठे आहे बघा? 24. म्हणजे काय ना, 6 चौक 24. म्हणजे इथं किती येणार? 1/4. हे तुमचं उत्तर येईल. लक्षात आलं का कशा पद्धतीनं संबंध असू शकतो. आता पुढं इथं आपल्याला परत याच्यासाठी मी तुम्हाला इथं पेस्ट करून ठेवतोय. बघा, वर्गमूळ काढले बरोबर आहे. काय मिळेल आपल्याला? वर्गमूळ पी. तर पी ची किंमत किती आहे बघा? पी बरोबर किती आहे? 16. म्हणून बघा, वर्गमुळात 16. 16चं वर्गमूळ किती? 4. हा इथं पहिला संबंध आहे. वर्गमुळात आय. वर्गमुळात आय बरोबर काय बघा रे? आय बरोबर किती आहे? 9. म्हटल्यानंतर इथं वर्गमुळात काय आलं? 9. 9चं वर्गमूळ 3. मग आता इथं वर्गमुळात काय असावं म्हणजे 5 येईल. तर 5 म्हणल्यानंतर 25 कुठं आहे बघा? म्हणजेच काय मिळालं आपल्याला? 25. म्हणजे वर्गमुळात वाय. म्हणजेच तुम्हाला येणार वर्गमुळात 25 आणि किंमत किती मिळेल? 5. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? वाय. उत्तर काय मिळणार आपल्याला? वाय. इथं बघा, बी जी नाही, बी 9. जी असेल तर माझं असं असतंय. ठीक आहे. आता ते पर्याय नसेल तर मी मुद्दाम याचे तुम्हाला पर्याय देतो. बरोबर आहे, तिचं काय हरकत नाही. म्हणजेच काय केलं तर इथं बी बरोबर किती घेतलं? 2. 2चा घन केला, 8 आला. 8 अधिक 1 9. तसंच थांबा, एक मिनिट. आता मी काय म्हणतोय की 2चा घन बरोबर 8. 8 अधिक 1 9. नो डाऊट. त्यानंतर एच बरोबर किती आहे? 8. 8चा घन, त्याच्यानंतर 512. 512 अधिक 1 करायला पाहिजे. म्हणजे किती येणार? 513. हे उत्तर ओके आहे, काय प्रश्न नाही. परंतु आता जर समजा तुम्हाला मी याचे थोडेसे आन्सर्स देतो. म्हणजे आन्सर दिल्यानंतर तुम्ही काय ह्याचा हे करणार, म्हणजे पर्याय निवडणार, तो तुम्ही ठरवा. ठीक आहे. आपण थोडेसे आन्सर इथे लिहूया. पहिलं आन्सर आहे 49. दुसरं आन्सर आहे 64. तिसरा आन्सर आहे 36. आणि चौथा आन्सर आहे 81. काय उत्तर येणार? 81. शाबाश, बरोबर आहे. बघा, म्हणून इथं संबंध वेगळा पण होऊ शकतो. ठीक आहे. बघा, अशी जर पर्याय असतील तर आपलं 513 काय होणार आहे? चूक होणार आहे. ठीक आहे. जर असेल प्रश्नच मिटला, नसेल तर तुम्हाला पर्यायाचा विचार करावा लागेल. आता इथं बघा, 2
बी चा क्रमांक किती 2, 2 अधिक 1 म्हणजे किती ना 3, 3 चा वर्ग किती झाला 9. तसा एच चा क्रमांक किती आहे बघा 8, 8 अधिक 1 9, 9 चा वर्ग किती आहे ना 81. म्हणून याचं उत्तर काय होईल सांगा 81 उत्तर होईल. लक्षात आलं का? आता हे ह्याचं काय होतंय बघा. XYZ बरोबर 64 65 66. STU बरोबर काय? पहिल्यांदा त्याच्यातला संबंध सांगा मला. XYZ बरोबर 64 60 65. लगतचे अक्षर आहेत मान्य, परंतु त्यांचा नंबर कुठं काय नंबर 24 वगैरे असली काहीतरी आहे. 64 65 66 कुठं नंबर आहेत त्यांना. बघा एक्स चा नंबर किती आहे 24 आहे. वाय चा नंबर किती आहे 25 आहे. झेड चा नंबर किती आहे 26 आहे. काय दिसतंय? त्यांच्या एकक स्थानाचे अंक समान आहेत. एक्स ला 24 आहे, त्यात अधिक 40 केलं 64. वाय ला 25 आहे, त्यात अधिक 40 केलं 65. झेड ला किती आहे 26 आहे, अधिक 40 केलं किती आलं 66. मग आता सांगा यस किती आहे 19. 19 अधिक 40 करा किती होणार 59 ना 59. हा टी ला किती आहे 20 किती होणार 60 आणि 61. झालं का? तसाच लागेल असं नाही ना प्रत्येक वेळी. ओके लक्षात आलं का? काय काय संबंध आपल्याला बघायला मिळाले. त्याच्यानंतर बघा इथं पेस्ट करतो. हा बोला. काय आहे ए ला ई केलंय. हा ए ला ई म्हणजे बघा 3 अक्षर सोडून म्हणजे 4थं अक्षर बरोबर आहे. 4 नंबरच्या अक्षरावर गेलोय आपण म्हणजे इथून 4थं अक्षर आहे 4थं. ह बघा त्यानंतर बी ला एक्स. वेअर इज द बी. बी ला एक्स. बोला 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 काय करताय? बरोबर आहे. काय मिळेल आपल्याला बी ला एक्स उलट माग 4 आले बघायचं आलंय का? बघा पाहिजे तर इथं लिहूया आपण ते ए इथं अधिक 4 केलं म्हणजे अधिक 4थ्या याच्यावरती कोण आलं रे ई आलं बरोबर आहे. त्यानंतर बी वजा 4 केलं की तुम्हाला काय मिळेल रे एक्स मिळेल. आता सी पासून जी कुठं आहे बघा रे सी पासून जी अधिक 4 आलं का? सी पासून जी काय झालं अधिक 4. त्यानंतर ई पासून सॉरी डी पासून झेड. डी पासून झेड म्हणजे उलट पाठीमागे आलोय आपण आता बघा. डी पासून झेड म्हणजेच काय आलं वजा 4. आता काय होणार ई पासून आय. ई पासून आय किती आहे बघा रे अधिक 4 आहे ना अधिक 4. मग आता तसं ह्याच्यात पण करा अधिक 4 ह्याच्यामध्ये अधिक 4 करा कारण इथला संबंध इथं लावायचा. अधिक 4 म्हटल्यानंतर किती येणार 9. वजा 4 म्हणजे काय येणार 8. अधिक 4 म्हणलं की 5. वजा 4 म्हणलं की 5 आणि अधिक 4 म्हणलं की 8. झालं संबंध. ओके. आता जीओ बरोबर काय 4. BIG बरोबर 9. BULL बरोबर 16. तर CROWN क्राऊन बरोबर काय बरोबर. इथं अक्षर किती आहेत 2. 2 चा वर्ग किती येणार 4. इथं अक्षर किती आहेत 3. 3 चा वर्ग किती येणार 9 बरोबर.
त्यानंतर हिताक्षर किती आहेत 4, 4चा वर्ग किती 16, हिताक्षर किती आहेत 5, 5चा वर्ग किती येणार 25. या पद्धतीने आपल्याला ते संबंध मिळतील. अजून एक आहे, मी इथं पेस्ट करतो. बोला बोला लोक 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 कुठला आहे? किती येणार आहे 18. ठीक आहे. आता बघा तुमचं तुमचं योग्य, काय प्रश्न नाही. डी ची किंमत किती? डी ची किंमत आहे 4. ओके. आणि ई ची किंमत किती आहे? ई ची किंमत किती आहे 5. झालं 9 अधिक 1. तुम्ही म्हटलाय ते पण बरोबर आहे. काय मी त्याला शंका करत नाही आहे, कारण प्रत्येकाची इथं लॉजिक वेगवेगळी लागू शकतात. याचं किती आहे 8, आयचं 9. ओके. 8 आणि 9 17 आणि 17 अधिक 1 किती येणार 18. तुमचं उत्तर सुद्धा बरोबर आहे. आता समजा पर्यायात नसेल तर पर्याय आता सांगतोय. ठीक आहे. आता पर्याय आपण घेऊया इथले. पहिला पर्याय 17, दुसरा पर्याय आहे 20, तिसरा पर्याय आहे 36 आणि चौथा पर्याय आहे 46. बरोबर आहे. आता इथला संबंध कसा लागतोय तर लक्षात यायचं, गुणाकाराचा संबंध लागतोय. 4 गुणिले 5 किती होते 20, भागिले 2 केलं की किती मिळणार 10. इथं आलं 10. आता याची किंमत किती आहे 8, 8 गुणिले 9 9 8 72 भागिले 2 म्हटलं की काय येणार 36. लक्षात ठेवा. म्हणून काय लक्षात ठेवायचं, प्रत्येक वेळी आपण लावतोय तोच संबंध तिथं असेल असं नाही. डोक्यात येते का? प्रत्येक वेळी आपण लावतोय तोच संबंध तुम्हाला मिळणार नाही. तिथं वेगळा पण संबंध असू शकतो आणि तो तुम्हाला शोधता आला पाहिजे. डोक्यात आलं का? हे लक्षात आलं संमिश्र कशा पद्धतीनं काम करतं. तर या पद्धतीनं आपल्याला अक्षर अंक यांच्यामध्ये काय करता येऊ शकतं, संमिश्र पद्धत वापरता येऊ शकते.